नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दपूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला सध्या सुरू आहे. पांडुरंगजींनी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात फार मोठं काम केलं आहे. त्यापैकीच एक विषय म्हणजे पानिपतचं तिसरं महायुद्ध. 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये पानिपतवर महासंग्राम झाला. या महासंग्रामाची अनेक कागदपत्र, अगदी त्यावेळेच्या मराठ्यांच्या मोहिमेचे हिशोब देखील सर्वप्रथम पांडुरंगजी बलकवडे यांनीच उजेडात आणले. त्या पानिपतच्या महासंग्रामाबद्दल आज आपल्या या व्याख्यानमालेत 19वे पुष्प सादर करणार आहेत निवृत्त सर्जन कमांडर डॉक्टर उदय कुलकर्णी. उदयरावांबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला या ठिकाणी देत आहे. उदयरावांनी पुण्यामध्ये आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजे AFMC इथनं वैद्यकीय शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी मुंबईतल्या कॉलेजमधनं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि ते भारतीय नौदलामध्ये दाखल झाले. त्याच नौदलामध्ये त्यांनी मोठी देशसेवा केली आणि सर्जन कमांडर या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांना मूळचा छंद, आवड ही 18व्या शतकाच्या इतिहासाबद्दल होती. त्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या आपल्या छंदाकडे अधिक लक्ष दिलं आणि 18व्या शतकामधला इतिहास, विशेषतः त्यामधला पानिपतचा इतिहास, याच्यावर त्यांनी प्रचंड संशोधन आजपर्यंत केलं आहे. अनेक ग्रंथ त्यांनी या निमित्तानं प्रकाशित केलेले आहे. त्यांची स्वतःचीच प्रकाशन संस्था देखील आहे. त्यातनंच ते हे ग्रंथ प्रकाशित करतात. प्रारंभी उदयरावांनी सॉल्टिस ॲट पानिपत 14 जानेवारी 1761 हे पुस्तक प्रकाशित केलं. पुढील काळामध्ये त्याचा मराठीत देखील अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्याचबरोबर एक मूळ मराठीत असलेल्या पुस्तकाचा बखर ऑफ पानिपत असा इंग्रजीमध्ये सुद्धा उदयरावांनी पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचा अनुवाद केलेला आहे. त्याचबरोबर द इरा ऑफ बाजीराव हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. त्याचा देखील पुढील काळामध्ये मराठीत अनुवाद प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर जेम्स वेल्स आर्टिस्ट अँड अँटिक्वेरियन इन द टाईम ऑफ पेशवा सवाई माधवराव हे पुस्तक उदयरावांनी लिहिलं आहे. त्याच्या पुढील काळामध्ये द एक्स्ट्राऑर्डिनरी इपो ऑफ नानासाहेब पेशवा हे पुस्तक उदयरावांनी लिहिलं आहे. अशी अनेक पुस्तकं त्यांनी इंग्रजी भाषेमधनं सुद्धा लिहिलेली आहेत. याच्या मागचा त्यांचा हेतूही हा होता की हा सगळा इतिहास, मराठेशाहीचा दैदिप्यमान वैभवशाली इतिहास हा सर्व जगासमोर येणं आवश्यक आहे. पुढील काळामध्ये सुद्धा उदयरावांचं संशोधन चालूच आहे. त्यामध्ये विशेषतः उदयराव सध्या 18व्या शतकातील अनेक अप्रकाशित कागदपत्रे यांचं संशोधन करत आहेत आणि पुढील काळात तेही प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. पानिपतचं युद्ध 1761 साली झालं. त्यामध्ये मराठे संपले नाहीत, तर त्याच्या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी आपल्या राज्याचा प्रचंड विस्तार केला. या उलट अब्दालीची परत कधी दिल्लीला येण्याची हिंमत झाली नाही. पुढच्या काळात दिल्लीवर देखील मराठ्यांचंच राज्य होतं आणि पुढचा 40 वर्षाचा काळ हा मराठ्यांनी साम्राज्याचा विस्तार केल्याचं आपल्याला सप्रमाण सिद्ध होतं. अशा अनेक गोष्टी, विशेषतः या काळामध्ये माधवराव पेशवे असतील, पानिपतच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी या स्वराज्याचा विस्तार केला. या सगळ्या काळावर सुद्धा पुढील काळामध्ये संशोधन करून काही पुस्तकं
प्रकाशित करणे, काही साहित्य प्रकाशित करण्याचा उदयनरावांचा मानस आहे आणि त्या दृष्टीने सध्या त्यांचं काम चालू आहे. अशा पद्धतीने भारतीय नौदलातून देशसेवा करत असताना उदयनरावांनी जे काम केलं आहे त्याच पद्धतीने 18व्या शतकाचा मराठेशाहीचा सगळा इतिहास हा जगासमोर आणण्याचं सुद्धा एक मोठं कार्य डॉक्टर उदय कुलकर्णी करत आहेत. आज आपल्या या व्याख्यानमालेतील 19व्या पुष्पासाठी मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी आपला विषय मांडावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या संशोधन कार्यात व्यस्त असताना देखील डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी आजचं व्याख्यान आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केलं आहे. यासाठी मी त्यांना त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आज जे व्याख्यान आपण ठेवलं आहे याचा विषय आहे पानिपतचे महायुद्ध आणि गैरसमज. स्वराज्य हा शब्द मूळचा आहे आणि याची संकल्पना आणि हे राज्य देखील आपल्याला शिवाजी महाराजांनीच दिलेलं आहे. आणि ह्याच्या जवळजवळ 200 नंतर 1895 साली आपण बघितलं तर त्या सुमारास आपल्याला शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जी चळवळ सुरू झाली त्यावेळेला आणि ती लोकमान्य टिळकांनी सुरू केली. त्यामुळे आज आपल्याला इथे शिवाजी महाराजांचं स्मारक आणि लोकमान्य टिळकांचं त्यांच्या स्थापना ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की स्वराज्य हा जो शब्द आहे हा पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी वापरला आणि नंतर 250 वर्षानंतर पुन्हा त्याची पुनरावृत्ती हा आपल्याला आढळतो. तेव्हा अशा मंडळात हा कार्यक्रम करण्यासाठी मी माझे भाग्य समजतो. दुसरी गोष्ट, आज बाळासाहेब पांडुरंगराव बलकवडे यांची षष्टब्दी पूर्तीचा हा वर्षभर आपण उत्सव साजरा करतोय आणि माझे त्यांचे आता जवळजवळ 12 वर्षांचे कॉन्टॅक्ट आहे आणि माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला हजर तर होतेच, पण 3दा तर ते व्यासपीठावर उपस्थित होते. जेव्हा 2012 साली त्यांनी पानिपतचे हिशोब शोधून काढले, त्या उदारपणे त्यांनी मला त्या माझ्या पानिपतच्या पुस्तकात छापण्यासाठी सुद्धा दिले होते. माझे पहिले पुस्तक वास्तविक लिहिण्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की मूळ साधनांच्याकडे बघा, दुय्यम लेखकांचे इतरांचे लेखन हे दुय्यम आहे, त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका. आणि पेशवा दप्तरचा दुसरा खंड झेरॉक्स करून मला हातात माझ्या ठेवला. हे सगळ्या गोष्टींमुळे त्यांचे माझे संबंध इतके चांगले आहेत. त्यामुळे आज त्यांच्या ह्या षष्टब्दी इथे येऊन बोलायला मला खूपच आनंद वाटतोय. आणखीन एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की 2009 सालापासून कैलासवासी निनादराव आणि बाळासाहेब यांनी दोघांनी ठरवलं की हे 18वं शतक जे उपेक्षित आहे, या 18व्या शतकाचं जो इतिहास आहे हा आपल्या देशासमोर ठेवायचा. आणि त्यासाठी हे पहिलं मोठं व्याख्यान त्यावेळेला 2009 साली पुण्यामध्ये 3 दिवस चाललं होतं. हे सुद्धा निनादराव आणि बाळासाहेब यांच्या दोघांचंच हे एक आपल्या प्लॅन केलेलं आणि त्यावेळेला अरेंज केलेलं लेक्चरची सिरीज होती. आणि एवढं चांगलं लेक्चर अजूनही आपल्याला दिसत नाही. हे प्रास्ताविक संपून मी आता मुख्य विषयाकडे वळतो, कारण विषय खूप मोठा आहे आणि वेळ त्या मानाने आपल्याकडे अल्प आहे. काला आंब म्हणजे काळा आंब्याचं झाड तो तेव्हा एक चित्तथरारक घटनांचा एक काळपट आपल्या नजरेसमोरून जातो. 18व्या शतकातलं जगात कुठेही झालेलं हे सर्वात मोठं युद्ध असं समजलं जातं. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठे कत्तल झालेली आपल्याला दिसत नाही, एवढी मनुष्यहानी झालेली आपल्याला दिसत नाही. आणि स्वाभाविक आहे की ह्या युद्धाबद्दल उहापोह तर होणारच. आणि हल्लीच्या वातावरणात दुर्दैवाने इतिहासाच्या शिवाय इतिहासाच्या बाजूला ठेवून इतर कारणांमुळे त्या काळात वावरणाऱ्या व्यक्तींवर अनेक आरोपही होतात. युद्ध शेवटी जो सेनापती जिंकतो तो त्यांनी कमी चुका केलेल्या असतात, तो हा युद्ध जिंकतो असं आपण म्हणतो. पण युद्ध होणारा प्रदेश, त्या युद्धात दोन्ही सैन्यांची बलाबल
त्या सैन्यातली एकी, त्या पूर्ण मोहिमेचे डावपेच, अशा अनेक कारणांमुळे शेवटी ह्या युद्धाचा परिणाम तो काय झालेला असतो तो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचाही विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की उदगीर नंतर जेव्हा मराठे इकडे आले, तेव्हा एक नवीन पद्धतीने लढण्याचं त्यांनी ठरवलं होतं. तोफखाना वापरून आणि समोरासमोर युद्ध करून लढण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण ही नवीन पद्धत पूर्णतः शिकलेली नव्हती आणि दुर्दैवाने जुनी पद्धत पूर्णपणे विसरलेली नव्हती. त्यामुळे अशा ह्या मधल्या स्टेजमध्ये आपण हे युद्ध झालेलं आपल्याला ह्याच्या पुढे जर उडी मारली तर तुम्हाला महादजी शिंदे यांचे डिबॉयनचे जे ब्रिगेड्स दिसतात आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने महादजींनी उत्तर हिंदुस्थानात सर्व सत्तांना आपल्या अंकित केलं हे आपल्याला दिसतं. तेव्हा ते त्यावेळची जी कंपूंची लढाईची एक प्रकारची पद्धत होती, तोपर्यंत ती मराठ्यांनी अवलंबलेली आपल्याला दिसतात. तेव्हा ह्या अशा अनेक कारणांमुळे युद्धामध्ये खूप डिस्कशन होतं आणि त्यामुळे बरेच असतात. आता 1761 मध्ये युद्ध झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं आतापर्यंत जी साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर पहिल्या 100 वर्षांमध्ये काही बखरी, कैफियत, काही अशी जर सोडली, तर फार कमी आपल्याला ह्याबद्दल ओरिजिनल वाचायला मिळतं. होळकरांच्या दिवाणाने तर स्पष्टच लिहिलं होतं, की मोडल्या झुंजाची शिफारस कशास लिहावी. आणि कैफियतीच्या लेखकाने युद्धानंतर सांगितलं, की उत्तम प्रकारे गाठ पडली तर झुंज द्यावी. ह्या पद्धतीने लढाई कशाला करायची असा तो आर्ग्यू करतो. उत्तम प्रकारे गाठ पडली तर झुंज करावी, नाहीतर पळून जावे. हा मराठ धर्म पुरातन चालत आला आहे. जेणेकरून पृथ्वी जिंकली होती. ते सोडून अविंधी धर्माचा स्वीकार केला. लोक दरोबस्त व घोडी मारवली. ईश्वर सत्ता पाय काय. आता हे अविंधी धर्माचा स्वीकार केला हे छावणीमध्ये थोडी प्रमाणात जी फूट होती, दोन पद्धती वेगळ्या वेगळ्या लढाईच्या जे लोक ठरत होते, की गनिमी काव्याने लढायचं का समोरासमोर द्यायचं. याच्यावर थोडासा कमेंट आहे असं मला वाटतं, की ही अविंदी धर्म, कारण इब्राहिम खान गारदीचं मत होतं की अशा पद्धतीने लढावं तोफखाना वापरून. मल्हारराव होळकरांचं मत होतं की गनिमी काव्याने लढावं. तेव्हा या दोन्हीमध्ये आपल्याला त्याच्या थोडेसे शेड्स दिसतात असं मला म्हणता येईल. पण तरी आपण पुढे उदगीर पासून सुरुवात करू, की उदगीर पासून काय काय होत गेलं. तेव्हा दोन मोठी युद्ध त्यावेळेला जानेवारी 1760 मध्ये हिंदुस्थानात होत होती. दक्षिणेमध्ये उदगीरला निजामाशी युद्ध झालं. त्यात इब्राहिम खान गारदीच्या तोफखान्यांनी पराक्रम चमत्कार दाखवला आणि काही दिवसातच निजामाचा पराभव झाला. ह्या आनंदोत्सवात जेव्हा सगळे एकत्र जमले होते, त्याच वेळेला उत्तरेकडून बातमी आली की 10 जानेवारी 60 ला दत्ताजी शिंदे हे बुराडी घाट दिल्लीच्या उत्तरेकडे दिल्लीच्या संरक्षणासाठी लढत असताना पडले. त्या नकाशामध्ये दत्ताजींच्या आणि अब्दालीच्या सैन्याच्या हालचाली आपल्याला त्या आधीच्या 2 महिन्यात काय काय झाल्या त्या दिसून येतात. आणि दत्ताजीला जेव्हा वीरमरण आलं आणि जनकोजीला जेव्हा हाताला गोळी लागली, तेव्हा शिंद्यांची फौज जी माघारी गेली ती कोटपुतलीपर्यंत पोहोचली, जिथे त्यांना मल्हारराव होळकर येऊन भेटले. आणि त्यानंतर मल्हारराव होळकरांनी स्वतः काही दिवस गनिमी काव्याने लढण्याचा एक प्रयोग केला. आणि त्यामुळे शिंदे होळकर हे एकत्र लढले नाहीत असंच आपल्याला तर ह्यामुळे काय झालं, की एकतर दत्ताजी शिंदे पडले आणि मल्हार होळकरांचा गनिमी कावा हाही महिन्याभरात फोल ठरला. तेव्हा राजा केशवकरचा एक मराठा कुटुंबातला एक मोठा माणूस होता, जो अनेक दिवस अनेक शतकं त्याचे कुटुंब दिल्लीला राहिली होती. त्याने एक नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहिलं, की अब्दाली हा मोठा दीर्घ रोग आहे. हे 5वं आक्रमण आहे त्याचं हिंदुस्थानावर. याची उपेक्षा न करावी महाराज. या शत्रूचे पारिपत्य करावे. कोण येणार त्याचबरोबर फिरंगी तोफखाना सामान दिले पाहिजे. सर्व याला भिताती. अब्दालीला सगळीकडे भिताती. शुजा असू दे किंवा सूरजमल असू दे किंवा राजपूत असू दे, हे सर्व त्याला भिताती. दुसरी गोष्ट केशवरावांनी लिहिली, की अब्दाली व रोहिले वरकड मोगलासारखे नाहीत, कजाक आहेत. धावयास व झुजावयास बळकट आहेत. हा एक मोठा फरक आपल्याला केशवरावाच्या पत्रातून कळतो. लक्षात घ्या, हा एक नवीन शत्रू होता.
हा मोगलांच्या फिरत्या शहरांसारखा आस्ते कदम प्रवास करत नसे. बरोबर प्रचंड एक शहर जातोय असा हा सैनिक, असा हा सेनापती नव्हता. गनिमी काव्यामध्ये तर तो कणभर उजवाच होता असं म्हणायला लागेल. आणि पण क्षणभर असाही विचार करा, की 17व्या शतकात सह्याद्रीला पाठीशी घालून लढणारे मराठे 18व्या शतकात ते उघड्या मैदानावर समोरासमोर लढाई करायला येऊन उतरले. अनेक लढाया झाल्या आणि युद्धाचा एक प्रकार कसे बदलत गेले हे आपण बघू शकतो. पहिल्या खेप एक 2 प्रकारचे युद्ध आहेत. एक म्हणजे जमिनीचा ताबा आपल्याकडे ठेवणं आणि दुसरा प्रकार आहे जो जमिनीचा ताबा शत्रूला आपल्या ताब्यात ठेवू न देणं. 17व्या शतकामध्ये जेव्हा गड किल्ल्याचा आपल्याला आसरा घेता येत होता, तेव्हा समजा पुण्याला मोगल सैन्य येऊन थांबलंय, तर त्याच्यावर येऊन त्यांना हल्ला करून परत गडावर निघून जाणे, हा एक प्रकारचा युद्ध प्रकार होता. ज्याला आपण एक ताबा किंवा एक एक स्ट्रॅटेजी होती, की शत्रूला ताबा मिळवण्यापासून डिनाय करणे किंवा त्याला मिळू न देणे, ही एक त्याची युद्धनीती होती. याच्या उलट जेव्हा मराठा सत्तेचं ताकद वाढली, जेव्हा त्याचं साम्राज्यात रूपांतर झालं 18व्या शतकात, तेव्हा ह्याच्यामध्ये बदल होत गेला आणि आता ताबा स्वतःच्या हातात ठेवणे, हे त्याच्या मागची स्ट्रॅटेजी राहिली. पुढे तुम्ही बघता हैदर अलीशी जेव्हा लढाया कर्नाटकात झाल्या, तेव्हा हैदर अली गनिमी काव्याने लढत असे आणि माधवराव पेशव्यांचं सैन्य उघड्या मैदानावर त्याला खिचून आणण्यासाठी प्रयत्न करत असे. तेव्हा हा बदल 18व्या शतकामध्ये मोठ्या सत्ता नेहमी जमिनीवर ताबा मिळवतात आणि ज्या त्यांच्या विरुद्ध लढत असतात, त्या नेहमी गनिमी काव्याने लढतात. हा एक प्रकार फरक पडला आणि अ, इतक्या जुन्या गोष्टी पण सांगायची जरूर नाही. 20व्या शतकाचं तुम्ही बघितलं, तर पहिल्या महायुद्धात जे युद्ध झालं त्याला ट्रेंच वॉरफेअर आपण म्हणतो, की खड्डे खडून त्याचे महिने फ्रेंच आणि जर्मन शिपाई एकमेकांच्या समोर बंदुकी धरून बसलेले होते. दुसऱ्या महायुद्धात जेमतेम 20 वर्षांनी आपण बघतो, तर टँक वॉरफेअर आला आणि जलद हालचाली याच्यावर हे युद्ध झालं पूर्ण दुसरं महायुद्ध. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण 1991चं गल्फ वॉर बघतो, तेव्हा मिसाईल वॉरफेअरचा एक सुरू झाला. म्हणजे मिसाईलनी लढाई करणं आणि मनुष्यहानी कमीत कमी होऊ देणं, हे त्याच्यात किंवा ह्या 100 वर्षात जर आपण एवढे बदल बघतोय, तर 17व्या आणि 18व्या शतकातल्या लढाईच्या पद्धतीमध्ये बदल होणार हे. पण अशा प्रकारचे बदलाप्रमाणे आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बदलायला लागते. दुसरी गोष्ट 1751 साली जेव्हा फ्रेंच सेनानी बुसीशी मराठ्यांचं युद्ध झालं होतं. अगदी पुण्यापासून 8 मैलापर्यंत बुसी येऊन पोहोचला होता. पुढच्या वर्षी भालकीचा तह झाला तेव्हा त्यांचा पराभव नानासाहेब पेशव्यांनी केला होता. पण पहिल्यांदा बुसीच्या आणि फ्रेंच तोफखान्याची ताकद त्यावेळेला मराठ्यांना कळली आणि तेव्हापासून नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊ हे आपला तोफखाना निर्माण करता येईल आणि त्याला कसा मोठा करता येईल ह्याच्या मागे लागलेले होते. शेवटी उदगीरच्या अगदी तोंडावर त्यांना हा तोफखाना आणि त्यासाठी इब्राहिम खान गारदी सारखा सरदार मिळाला आणि तोच पुढे पानिपतला न्यायचं असं त्यावेळेला त्यांनी ठरवलं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ग्रॅज्युअल आपण एक प्रकारे युद्ध नीती आणि युद्धाचे प्रकार कसे डेव्हलप होत गेले हे आपण आता ह्याच्याबद्दल आराखडा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आउटलाईन सांगितली. त्याचं कारण हे की हे जे सारखं चर्चा होते की गनिमी काव्याने का लढले नाहीत, कारण युद्धाचा प्रकार त्यावेळेला बदललेला होता. आता याच्यानंतर आपण पुढे बघूया की जेव्हा उदगीरहून भाऊसाहेब निघाले, तेव्हा त्यांच्यापुढे काय उद्दिष्ट होतं? त्यांच्या बरोबर कारण पहिलं युद्ध नुकतंच संपलं होतं. त्याचे गेल्या वर्षी नालबंदी अजून द्यायची राहिली असा एका पत्रामध्ये उल्लेख आहे. आपल्या सैन्याला अजून पगार द्यायचा राहिला होता. 6 लाख त्याच्या हुंडी आणि काही पैसे हे त्यावेळेला त्यांच्यावर दिले गेले आणि वरती उरलेले पैसे जसे जसे पुढे सरकतील तसे तिथल्या सावकारांच्याकडून म्हणा, तिथल्या जमीनदाराच्याकडून वसुली करून म्हणा, सरंजामदार, कमावीसदार जे तिथे होते त्यांच्याकडून वसुली करून असे पैसे गोळा करत करत या मोहिमेला जायचं होतं. हा प्रकार होता. हा पैशाची बाब झाली. दुसरी बाब होती ती म्हणजे मित्र पक्ष आपल्याकडे गोळा करणे आणि मित्र पक्ष गोळा करण्यासाठी 2 प्रमुख व्यक्ती होते ज्यांच्यासाठी भाऊंनी बराच प्रयत्न केला. पहिला होते शुजाउद्दौला, अयोध्येचे नवाब आणि शुजाबद्दल विशेष आशा असण्याचं कारण असं, की एकतर शुजाचे वडील सफदरजंग जे होते यांना मराठ्यांनी पूर्वी मदत केली होती.
सफदरजंगाची आणि रोहिल्यांची प्रत्यक्ष लढाई झालेली होती आणि त्यात सफदरजंगाचा पराभव झालेला असताना शिंद्यांनी आणि होळकरांनी जाऊन त्याला मदत करून रोहिल्यांचा पराभव केलेला होता. तो त्या दोघांच्या संबंधांमध्ये होता. मल्हारराव होळकरांची शुजाउद्दौलाशी खूप चांगले संबंध होते आणि ते पानिपत नंतरही टिकून राहिले. होळकरांच्या कारकिर्दीतला शेवटची लढाई जर तुम्ही बघितली तर ती शुजाच्या बरोबर इंग्रजांच्या विरुद्ध केलेली लढाई आपल्याला दिसते 1766 साली. तेव्हा ह्यांचे संबंध चांगले होते. तर असं दिसत आणि शिवाय तो शिया होता आणि अब्दाली आणि रोहिले हे सुन्नी पक्षातले होते. त्यामुळे भाऊंना असं वाटत होतं की शुजा हा आपल्या बरोबर येईल, कारण शुजाकडे मोठं सैन्य होता, चांगला तोफखाना होता. आणि त्यामुळे त्यांनी गोविंदपंत बुंदेले जे उत्तरेकडचे मराठा कमावेशदार होते, जे बाजीरावच्या काळापासून तिकडे होते, त्यांना त्यांनी अनेक पत्र लिहिली आणि त्यांना काय स्ट्रॅटेजी फॉलो करायची, कसं ह्या लोकांना आपल्याकडे वळवून घ्यायचं, याबद्दल अनेक पत्र त्यांनी त्यावेळेला या लोकांना लिहिली. त्यात त्यांनी जे लिहिलं की सुजाउद्दौला सर्व प्रकारे स्नेह राखतात, त्यांनी अब्दालीला सामील व्हावं, अब्दालीची जड हिंदुस्थानात रुतो देणे, आम्हास तो चकत्याची पातशाही राखणे, असं सदाशिवराव भाऊ म्हणतात. आणि मग नंतर म्हणतात की ते तिकडून म्हणजे शुजाउद्दौला तिकडून, आम्ही इकडून सारे जमा होऊन एक होऊन येतो, असे झाल्यावर मग अब्दालीने काय होणे आहे. अब्दालीची युद्धाची पद्धत अशी असायची की तो युद्धाच्या मागे, सैन्याच्या आपल्या मागे राहायचा, समोर येऊन कधी लढायचा नाही. मराठ्यांच्या सेनापतींची पद्धत उलटी होती, ते सैन्याच्या पुढे असायचे. दत्ताजी शिंदे जेव्हा बुराडी घाटावर लढण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडी वाक्य आहे जे बखरीमध्ये दिलंय, दुराणी तो काय आहे, तो नामर्द आहे, असं त्याला उल्लेख होतो. त्याचं कारण कदाचित हे असेल की तो समोरासमोरील कधी लढत नाही, सैन्याच्या मागे राहतो. तेव्हा अशा पद्धतीने शुजाउद्दौला आपल्याकडे येईल असं भाऊसाहेबांना खात्री होती. दुसरी जी महत्वाची व्यक्ती उत्तर तिकडे होती म्हणजे सूरजमल जाट. सूरजमलचं प्रकरण थोडंसं निराळं होतं. जाठांचा कुंभेर वगैरे गावांमध्ये या ठिकाणी त्याचं राज्य होतं आणि तो जेवढा तो लढाईमध्ये चतुर होता तेवढा राजकारणात तेवढाच चतुर होता आणि अब्दालीलाही त्यांनी थोपवून धरलं होतं आणि मराठे आल्यानंतर त्याला नाखुश होऊ नये म्हणून भाऊसाहेबांनी एक हुकूम पण काढला होता की उद्या आपण जाठाच्या मुलखात प्रवेश करतोय किंवा कोणीही सैन्यातल्या लोकांनी तिकडे लुटालूट करायची नाही, हे मुद्दाम ताकीद सर्वांना देण्यात आली होती. त्यानंतर तिथे जो दिल्लीचा पूर्व वजीर होता, ज्यांनी अनेक बादशहांचे खून केले, इमादुल मुल्क, तोही तिथे बसलेला होता. त्यामुळे ह्या दोघांना आपल्या बरोबर सामील केलं. त्याचबरोबर मल्हारराव होळकर तिकडे होते, जनकोजी शिंदे तिकडे होते. हे सर्व येऊन त्यावेळेला दक्षिणेतून आलेल्या मोठ्या मराठा सैन्याला येऊन तिकडे मिळाले आणि पुढे दिल्लीला गेले, दिल्ली काबीज केली. तर सूरजमल जाट आणि इमादुल मुल्कचा एक स्वतःचा अजेंडा होता आणि एक पत्र जे उघडकीस आले त्याच्यावर असं दिसून येतं की त्यावेळेला जे दिवाण होते मराठा सरदारांचे, ते दिवाणी त्यांना त्यांच्या एकंदर त्यांचे जे कारस्थानं होती याच्यात सामील झाले होते आणि कोणी म्हटलं होतं की मला दिल्लीचा किल्ला माझ्या ताब्यात मिळावा, कुणाला आग्र्याचा किल्ला आपल्या ताब्यात मिळायला हवा होता. तेव्हा ही सगळी त्यांची आपापसात बोलणी होऊन अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो या झालेल्या होत्या. आणि जेव्हा भाऊंना हे दिल्लीला कळलं तेव्हा ते काही त्यांना मान्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी काही हे किल्ले देण्याची तयारी दाखवली नाही, तयारी नव्हतीच त्यांची. आणि इमादुल मुल्कला तर ते म्हणले की ज्या माणसाने न लढता लाल किल्ला दिल्लीचा शत्रूला सुपूर्द करून दिला, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 4 वेळा, त्याच्या हातात तर मी लाल किल्ला कधीच देणार नाही. किंवा हे जेव्हा ऐकलं ऑगस्ट 1760च्या पहिल्या आठवड्यात, जेव्हा ह्या दोघांना हे कळलं की याच्यातून आपल्याला काही वैयक्तिकपणे मिळणार नाहीये, तेव्हा या दोघांनी सैन्यातून निराळे झाले आणि परत आपल्या भरतपूरला निघून गेले आणि त्यांची समजूत घालण्यासाठी माणसं पाठवली, त्यांचा समजूत घालायचा प्रयत्न केला. पण असं दिसतं की हिंदुस्थानावर आलेल्या या संकटाची जाणीव जणू फक्त मराठ्यांनाच होती आणि त्यानंतर मात्र शुजाउद्दौला सुद्धा नजीब खानाला जाऊन भेटला. आधी त्यांना वजिरी ऑफर केली होती. गोविंदपंत बुंदेल यांनी जाऊन त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही वजीर करू. अब्दालीने याच्या उलट मलिका जमानी जी मोहम्मद शहाची बेगम होती, तिला अगोदर शुजाकडे पाठवलं की त्याला आपल्याकडे वळवून घ्यावं. तिचं जेव्हा ह्याच्यात यश आलं नाही तेव्हा त्यांनी स्वतः नजीब खानाला पाठवलं. नजीब खानाने त्याला इस्लामचा वास्ता दिला आणि सांगितलं की तुला अब्दालीच्या छावणीमध्ये जरी तू शत्रू असलास, तुझे वडील शत्रू असले
तरी तुला काही होणार नाही याची मी ग्वाही देतो. आणि जर माझ्यावर तुझा अजूनही विश्वास नसेल तर ही माझी खंजर घे आणि माझा गळा कापून टाक. काही दिवसातच शुजाउद्दौलाने आपलं मत आणि तो अब्दालीच्या छावणीमध्ये जाऊन तिकडे गेला. पण तिकडे असतानाही त्यांनी बराच प्रयत्न केला, की दोन्ही पक्षांमध्ये काहीतरी व्हावा या दृष्टीने तो प्रयत्न शेवटपर्यंत करत राहिला असं आपल्याला दिसतं. आता एक थोडंसं वेगळ्या विषयाकडे मी वळणार आहे, ज्याच्याबद्दल बरेच समज आहेत आणि त्याच्यातली खरी वस्तुस्थिती काय आहे ती मला सांगायची आहे. आणि ती म्हणजे नदी ओलांडण्याचा वाद. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिली गोष्ट की मार्च महिन्यामध्ये मराठे उत्तरेकडे कधी मोहिमेला जात नसत. ही मोहीम नेहमी दसऱ्यानंतर सुरू होत असे, कारण 6 महिने पाऊस नसायचा उत्तरेकडे आणि त्या त्या काळामध्ये त्यांना मुलुकगिरी करता यायची. पण शत्रू इकडे जेव्हा येऊन बसला आहे आणि 4 मार्चला 1760ला मल्हारराव होळकरांचा पराभव झाला. जानेवारीमध्ये दत्ताजी शिंदे पडले. तेव्हा 14 मार्चला ही मोठं सैन्य घेऊन उत्तरेकडे जाणं हे भाग पडलं. आणि भाऊचं हे भाऊचं म्हणणं असं होतं, की आपण शक्यतो पावसाळ्याच्या आतच अब्दालीची गाठ घालू आणि त्याच्याशी लढाई करू. आणि ते शक्य होतं, कारण उत्तरेकडे पावसाळा नॉर्मली जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. तेव्हा 15 मार्चला निघालेलं हे सैन्य जूनच्या पहिल्या आठवड्यात चंबळ नदी ओलांडून ढोलपूरला पोहोचलं. पण ढोलपूरहून यमुना नदी ज्या नकाशात दाखवल्याप्रमाणे ओलांडून इटवाला जाणे, इटावा हा मराठा ठाणं होतं दुआबात, तिकडे जाणं आणि तिथून पुढे गंगेवर अनूप शहरला अब्दाली आपली छावणी करून बसला होता. तिथे जाऊन ते दुआबामध्ये हे युद्ध काहीतरी योजना केलेली होती मनामध्ये त्यांनी. तेव्हा ढोलपूरला गेल्यानंतर त्या वर्षी नेमकं पाऊस खूप लवकर आला आणि यमुना नदीला मोठा पूर होता. हे एक कारण. दुसरं कारण, ज्या नावा अ, नावांचा पूल बांधण्यासाठी नावा लागतात. त्या नावा नाहीत आणि एवढ्या पुरामध्ये त्या नावांचा पूल बांधणं सुद्धा अवघड झालं असतं. त्यामुळे त्या कारणामुळे यमुना ओलांडणी ही राहून गेली आणि ह्यामुळे 1 महिना उत्तरेकडे असलेली जी गंभीरी नदी होती, त्या गंभीरी नदीला त्यांनी तेव्हा ओलांडलं नाही. आता गंभीरी नदीचं वैशिष्ट्य काय आहे? गंभीरी नदीचं एक वैशिष्ट्य असं आहे, की तिला घोडपछाड अशी नदी म्हणतात. ती नदी तशी बारीक आहे, पण त्याचा प्रवाह खूप वेगाने जातो. त्यामुळे ती नदी पाऊस खूप जोरात पडत असेल आणि प्रवाह खूप, तर ओलांडायला जरासा अवघड जाऊ शकतं. पण जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये पाऊस कमी होता असं काही नाहीये. किंवा जुलैमध्ये मात्र 2-3 दिवसात ती नदी ओलांडून भाऊसाहेब आग्र्याला पोहोचले आणि तिथून पुढे दिल्लीला कूच करून जुलैच्या अखेरीस त्यांनी लाल किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे गंभीरी नदीमध्ये चंबळ आणि गंभीरीच्या मध्ये 1 महिनाभर ते अडकून पडले. ही वस्तुस्थिती त्यांना यमुना पार करायची होती आणि ती करता आली नाही, म्हणून ते तिकडे 1 महिनाभर अडकून पडले. हा एक प्रकार आपल्याला क्लेरिफाय करायला लागतो. अब्दाली 5 नद्या ओलांडून पंजाबातून हिंदुस्थानात येत असे. पण ह्या 5 नद्या ओलांडण्यासाठी तो हिवाळ्यामध्ये तरी येत होता किंवा उन्हाळ्यामध्ये येत होता, जेव्हा त्या पाण्याची पातळी खूप कमी असायची. पावसाळ्यामध्ये त्यांनी या नद्या ओलांडण्याचं कुठेच नोंद केलं नाही. जे 9 हल्ले त्यांनी हिंदुस्थानावर केले, त्या 9 हल्ल्यांमध्ये पावसाळ्यामध्ये त्यांनी या नद्या कधीच ओलांडल्या नाहीत. तेव्हा तसं बघितलं तर दोन्हीकडे समसमान नद्या ओलांडण्याची केपेबिलिटी आपण म्हणायला हरकत नाही. अर्थात मराठ्यांना बऱ्याच वेळेला काही तिकडचे गुजर वगैरे या लोकांना मदतीला मागायला लागायची त्यांची नदीचा पूल बनवण्यासाठी. पण ते शक्य होतं आणि ते त्या करतही होते त्याप्रमाणे. अशा पद्धतीने जुलैला आणि दिल्लीचा हा लाल किल्ला नदी हे 18व्या शतकातलंच किंवा 19व्याच्या सुरुवातीलाच एक चित्र आहे. आणि यमुने अ, दक्षिण तीरावर जी दिल्ली शहर आहे, तिथे तोफांचा मारा करून असद बुरुजावर मारा केल्यावर तिकडे जो अब्दालीचा हस्तक होता, जो किल्ला त्याच्या ताब्यात होता, त्यांनी तो किल्ला मराठ्यांचा सुपूर्द केला आणि स्वतः अ, किल्ला सोडून अब्दालीकडे परत निघून गेला. त्यामुळे दिल्ली आणि लाल किल्ला हे दोन्ही मराठ्यांच्या ताब्यात आले. आणि ह्याच वेळेला सूरजमल जाठाचं जे त्यांच्या आपापसात पटेनं झालं ते त्या काळाला झालं. आता दिल्लीमध्ये पैसा नव्हता, दिल्लीमध्ये धान्य नव्हतं आणि हे पैसा मिळवण्यासाठी
दिवाणे खासचा जे चांदीचा पत्रा होता, हा त्यावेळी भाऊसाहेबांनी काढून घेतला. आता हा पत्रा काढला म्हणून सूरजमल जाट गेला, हे चुकीचं आहे. कारण सूरजमल जाट पत्रा काढण्याच्या 6 दिवस अगोदर मराठ्यांना सोडून तारखांप्रमाणे दिसून येतं. तेव्हा पत्रा काढला आणि तुम्ही मुघल तख्त फोडलं म्हणून मी सोडून जातो, हे म्हणणं कंप्लीटली चुकीचं आहे. आणि अब्दाली अनूप शहर सोडून त्यावेळेला यमुनेच्या पलीकडच्या तीरावर येऊन आपला सैन्य असा थांबला होता. आणि यमुनेला एवढा पूर होता, की त्यावेळेला दोन्ही सैन्य एकमेकाला जाऊन लढाई करण्यासाठी नदी ओलांडू शकत नव्हते. तेव्हा ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने दिल्लीमध्ये काढणं प्राप्त होतं. आता दिल्लीला आणखीन एक गोष्ट झाली. जेव्हा भाऊ तिकडे दिल्ली आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हा पहिल्यांदा तिथे जो बादशाह अ, इमादुल मुल्कने आलमगीरचा खून करून एक शहाजहान सानी नावाचा एक बादशाह ठेवला होता. पहिली गोष्ट भाऊनी केली म्हणजे शहाजहान सानीला पदच्युत केलं. पण पूर्ण ऑगस्ट महिना, पूर्ण सप्टेंबर महिना आणि ऑगस्टचे पहिले 10-12 दिवस दिल्लीला कोणीच बादशाह घोषित झाला नाही. दिल्लीला ना बादशाह होता, ना वजीर होता. दिल्ली शहर आणि किल्ला भाऊच्या ताब्यात होता. आणि त्या काळामध्ये एक अशी नोंद आपल्याला सापडते, की विश्वासरावाला नजरा देण्यासाठी भाऊनी बसवलं आणि बऱ्याच सरदारांनी त्याला नजरा आपल्या तेव्हा ह्या जेव्हा भाऊ तिकडे होता, तेव्हा बादशाह कोणीही दिल्लीला आपल्याला दिसत नाही. शहा आलम जो आलमगीरचा मुलगा होता, दुसऱ्या आलमगीराचा, तो त्यावेळेला अलाहाबादला होता. आणि अलाहाबाद, बिहार या ठिकाणी काहीतरी करून इंग्रजांशी लढायचा प्रयत्न होता. पण भाऊनी त्याला तोपर्यंत बादशाह तुला आम्ही करतो अशी रेकग्निशन दिली नव्हती. फक्त शुजाउद्दौला निरोप पाठवला होता, की आम्ही युद्ध जिंकलो, तुला आम्ही वजीर करू. तेच ऑफर त्याला अब्दालीने दिली होती. अशा तऱ्हेने हे 2 पावसाळ्याचे महिने गेल्यावर ऑक्टोबर महिन्यात जसं नवरात्र सुरू झाली, तसं भाऊ विचार करू लागला, की आता घोड्यालाही दाणा नाहीये, लोकांनाही अन्न नाहीये. तर या दिल्लीच्या बाहेर आहे तिथले मोगलांची, त्यांच्या खर्चासाठी महिन्याला ₹1,00,000 खर्च येतोय. हे सर्व बाळासाहेबांच्या पानिपत हिशोबामध्ये सर्व दिलेलं आहे. तेव्हा आपण आता उत्तरेकडे जाऊ. कर्नाळच्या जवळ पानिपतच्या पलीकडे जे कुंजपुरा नावाचा एक किल्ला होता आणि गाव होतं. त्या गावामध्ये 6,000 अफगाण नदीचं पाणी उतरायची वाट बघत होते. म्हणजे ते नदी ओलांडून पलीकडे जातील आणि अब्दालीला मिळतील. याशिवाय कुंजपुराच्या किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य साठा होता. प्रचंड संपत्ती होती. त्यामुळे ते एक आकर्षण भाऊंना उत्तरेकडे जाण्यासाठी होतं. आणि नदीचं पाणी अजून ओसरलेलं नसल्यामुळे अब्दाली अजूनपर्यंत ह्या बाजूला येईल असं वाटत नव्हतं. याच वेळेला गोविंदपंतांना एक पत्र जे लिहिलं भाऊंनी, त्यात त्यांनी लिहिलं, की आम्ही उत्तरेकडे जातोय आणि बहुतेक युद्ध तिकडेच होईल. तेव्हा त्याचीही तयारी होती भाऊंची, की दिल्ली सोडून उत्तरेकडे गेल्यावर लढाई तिकडेच येईल, कारण अब्दाली आमच्या पाठीवर येणार. आल्यानंतर तुम्ही दुआबाद जा आणि रोहिली आणि शुजाउद्दौलाची जी जागा आहे, तिकडे तुम्ही हल्ले करा आणि ते हल्ले केल्यामुळे तिथलं सैन्य जे आहे, ते बेदिल होऊन परत आपल्या घरी येईल. अशी एक योजना केलेलं एक पत्र भाऊंनी अगोदर लिहून पाठवलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर कुंजपुराला जाता त्यांनी माघारी लोक पाठवली आणि त्यावेळेला शहा आलमला बादशाहपदी त्यांनी नियुक्त केलं. कुंजपुराला गेल्यावर केवळ 3 दिवसामध्ये आपल्या तोफखान्याच्या जोरावर कुंजपुरा किल्ला त्यांनी जिंकला. 5-6 हजार अफगाणांना त्यावेळेला मारण्याचं नोंद आहे. याशिवाय अब्दुस समद खान आणि कुतुबशहा ज्यांनी दत्ताजीचा वध केला होता उराडी घाटावर, त्या दोघांचाही शिरच्छेद करण्यात आला. तेव्हा हे सगळं कुंजपुरात दसऱ्याच्या दिवशी त्यांना मोठ्या जल्लोषात त्यांनी मोठ्या जोशाने दसरा तिकडे साजरा केला. आणि हे सगळं जेव्हा अब्दाली तेव्हा तो असा चवताळून उठला आणि दिल्लीच्या जिथे आता आपण नदीच्या पलीकडे यमुनेच्या पलीकडे जिथे त्याचा तळ होता, तिथून तो उत्तरेकडे यमुनेच्या उतार शोधत शोधत निघाला, की मला कुठे नदी ओलांडून मराठ्यांच्या समोरासमोर पोचता येईल. भाऊंनी काय केलं, सर्व नावा आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या आणि प्रत्येक ठिकाणी जिथे उतार असायचा तिकडे 1000-1500 सैनिक अशी ठाणी ठेवलेली होती, म्हणजे सहजासहजी अब्दालीकडे ह्या बाजूला येऊ नये. असं करत करत अब्दाली जेव्हा बागपत नावाचं जे गाव आहे, ते बागपत गाव जेव्हा ओलांडून पुढे आला, तेव्हा तिकडे गौरीपूर नावाचं एक छोटंसं खेडं आहे. आणि हे जी चित्र आहेत,
की त्या जिथे त्यांनी नदी ओलांडली त्या नदीच्या तिथले यमुने नदीची चित्र 25 ऑक्टोबर 2010 साली घेतलेली आहेत. आता 25 ऑक्टोबरचं काय महत्व आहे, की गौरीपुराला काही गुजर लोकांनी अब्दालीला सांगितलं, की इथे नदीला ही नदी आत्ता जी दिसतीये, ही आता अनेक धरणं बांधली गेलेली असल्यामुळे आता ह्यातलं पाणी खूप ओसरलेलं दिसतंय. पण त्यावेळी दुथडी वाहत चाललेली, वेगाने वाहत चाललेली यमुना आणि ह्याच्यातून पलीकडे जाणं ही काय सामान्य गोष्ट नव्हती. तिचं पात्र प्रचंड पात्र आहे त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला जेव्हा गुजरांनी सांगितलं, की इथे उतार आहे आणि इथे खोली पाण्याची जरा कमी आहे, तेव्हा अब्दालीनी आपल्या वजीराला पहिल्यांदा पुढे जायला सांगितलं. हत्ती, घोडे आणि एक सैन्य असे त्या पाण्यामध्ये घुसले आणि 25-26 ऑक्टोबर 2010 रोजी गौरीपुरावरून ते नदी ओलांडून नदीच्या पश्चिमेकडे आले, यमुनेच्या पश्चिमेकडे आले. सोनपतच्या जवळ कुठेतरी आले. सोनपतला काही मराठ्यांची 1000-1500 लोकांची ठाणं होतं. पण त्यांना हे आयदर त्यांना कळलं नाही, त्यांचं लक्ष नव्हतं, काही कळायला मार्ग नाही. पण त्यांची पूर्ण अब्दालीची फौज पोहोचल्यावर आधी त्यांच्याशी पहिल्यांदा कत्तल झाली. उत्तरेकडे कुंजपुराला जेव्हा भाऊसाहेबांना कळलं, ते उत्तरेकडे जायला लागले, ते कुरुक्षेत्रकडे. आणि त्यांचा दुसरा एक इरादा होता, की उत्तरेकडे हरिद्वार जवळ नदी ओलांडायची, दुआबाद जायचं आणि तिथे अब्दालीशी समोरासमोर आपण जाऊन लढायचं. आणखीन एक त्यांचा निष्कर्ष असा होता, की वरती जाऊन शिखांची मदत घ्यायची आणि शिखांच्या मदतीसाठी उत्तरेकडे जायचं होतं आणि वाटेत कुरुक्षेत्राला एक मध्ये थांबून पुढे सरकणं असा एक बेत होता. कुरुक्षेत्राच्या अलीकडेच त्यांना जेव्हा कळलं, की अब्दाली ह्या बाजूला आलाय, तेव्हा त्यांनी परत माघारी ते यायला लागले आणि तुम्हाला या नकाशावरून दिसेल, की कुंजपुरावर पुढे जाऊन पानिपतकडे माघारी भाऊसाहेब आले. तर हा जो अब्दालीचं नदी ओलांडण्याचा जो हा प्रकार होता, जो सोनपत पाशी झाला, बागपतच्या उत्तरेकडून, हा या युद्धाच्या मोहिमेचा एक पहिला गेम चेंजर असं म्हणता येईल. दुसरा गेम चेंजर आपण नंतर बघू. एखादी घटना एक अ, मोठ्या अ, धिटाईने अब्दालीने केली आणि तो ह्या बाजूला आला आणि दिल्ली आणि भाऊसाहेब यांच्यामध्ये आपलं सैन्य त्यांनी नेऊन उभं केलं आणि ह्याचा मुख्य मुद्दा असा आहे की पलीकडच्या बाजूला भाऊसाहेबांच्याकडे कोणी मित्र पक्ष नव्हते. तुम्ही जर दुआबामध्ये त्यावेळेला गेलात तो पूर्ण रोहिल्यांचा प्रदेश होता आणि त्यामुळे तिथून कुमक मिळण्याची काही आशा नव्हती. कुमक मिळण्याची आशा फक्त दिल्लीहून होती आणि दिल्ली आणि मराठ्यांच्या मध्ये हा अफगाण सैन्य येऊन उभं राहिलं. जेव्हा पानिपतला मराठे पोचले तेव्हा त्यांनी इब्राहिम खान गार्दीच्या सल्ल्याने आपल्या छावणीभोवती एक खंदक खणला. त्या खंदकावर आपल्या तोफा उभ्या केल्या आणि आता आपल्यावर केव्हा तरी हल्ला होईल अशा अपेक्षेने वाट बघत होते. वेगाने बागपतला ओलांडल्यानंतर पानिपतकडे आला आणि जेव्हा त्यांनी 2-3 कोसावरून बघितलं की इकडे असे हे तोफा रचून खंदक खणून हे बसलेले आहेत, तेव्हा अकस्मात तो थांबला आणि तो पुढे सरकेना आणि अनेकांनी जेव्हा त्याला इतर सरदारांनी त्याच्या सैन्यातलं सांगितलं की आपण हल्ला करू, तेव्हा तो म्हणला नाही, ही युद्धाची बाब आहे, ही तुम्ही माझ्यावर सोडवून द्या. आणि तिथे त्यांनी छावणी 3 कोसावर मराठ्यांपासून अफगाणांनी आपली छावणी केली आणि तिथे तो शांतपणे बसून राहिला आणि पुढचं काय करायचं ह्याचे तो प्लॅनिंग करायला लागला. मराठे याच्या उलट अब्दालीच्या हल्ल्याची वाट बघत होते आणि जसं कैफियतीचा लेखक युद्धानंतर म्हणतो, आपल्या भोवती खंदक खडून कोणी राहिले होते काय, तर ही मराठ्यांची पानिपत मधली छावणी आपल्याला दिसते आणि त्याच्या भोवती हा पूर्ण खंदक आणि त्याच्या प्रत्येक ठिकाणी कोणाकोणाचे सैन्य होतं, त्या सर्वांची नावं आपल्याला दिसतात. हे 1792 मधलं पानिपत गावाचं चित्र आहे. किंवा फारसं काही त्या काळात बदललं नाही. मोठी मोठी झाडी होती. अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तिकडे वाघ दिसायचे असं म्हटलं जातं. तेव्हा हे सगळे प्रकार आपल्याला त्यावेळेला दिसतात. आता हल्ला झाला नाही, पण नोव्हेंबर महिना जो सगळा गेला, त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मराठ्यांची सरशी होती. कारण त्यांच्याकडे भरपूर धान्य होतं, त्यांच्याकडे पैसा होता आणि अब्दालीला कुणीकडून युद्धाला प्रवृत्त कसं करायचं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं.
तेव्हा त्याच्या छावणीत जाऊन त्याचे उंट घोडे चोरून आणायचे. त्याच्या काही लोकांना बाहेर आले त्यांना मारायचं. असे प्रकार ते करू लागले. पण अब्दालीने सर्वांना ताकीद दिली होती, की जायचं नाही आणि जरी त्यांनी घोडे आणि उंट तरी त्यांना प्रतिकार करायचा नाही. तेव्हा पूर्ण नव्या एकमेकावर तोफांचे गोळे टाकणे आणि असे भुरटे हल्ले करणे ह्याच्यात गेले. पण अब्दाली काही करायला येईना. शेवटी किती दिवस थांबायचं? एकतर आपली मोबिलिटी ज्याला आहे, युद्धाची हालचाल करण्याची क्षमता जी आहे, ही एक कमी झालेली. कारण एका ठिकाणी तुम्ही छावणीत बसलाय. तेव्हा 7 मराठ्यांनी एक रणखांब उभा केला आणि त्या रणखांबावर अफगाणांना सांगितलं, "तुम्ही येऊन आमच्याशी लढा." तेव्हा नजीब खान आणि इतर काही सरदारांनी येऊन आणि इकडच्या बाजूने काही आपल्या लोकांच्या जाऊन तिकडे लढाई केली आणि तिकडे एक 7 तारखेला डिसेंबरच्या एक मोठी लढाई झाली. दुपारी सुरू झाली, ती रात्री उशिरापर्यंत चालली. आणि नाना फडणीस आपल्या पत्रात म्हणतो, की ती लढाई आपल्यासाठी चांगली गेली. त्यांचे 1500 लोक मारले आपण. ती शेवटी संध्याकाळी उशिरा बळवंतराव मेहेंदळे, जे खरं म्हणजे भाऊंचे त्यावेळेला उजवे हात होते. त्यांना एक गोळी लागली आणि ते घोड्यावरून पडले आणि त्यांचा मृत्यू. त्यांच्या पत्नी तिकडे सती गेल्या. अनेक प्रकारची एक दुःखाची एक कळा त्या पूर्ण छावणीवर त्या दिवशीपासून पडली. तर हे 7 डिसेंबरची ही घटना आणि त्यावेळेला तोपर्यंत असा अन्नाचा तुटवडा असणं किंवा पैसे नसणं हे काही प्रकार दिसत नाही. आणि ह्याच वेळेला अब्दालीने आपली छावणी यमुनेच्या काठी नेली होती आणि तिकडे पाणी मिळत होतं. दोआबातून त्याला सप्लाईज मिळत होते. त्यामुळे त्याची सिच्युएशन जास्त सुधारली. त्याच्या उलट मराठ्यांच्या छावणीमध्ये बरेच दिवस राहिल्यामुळे त्या छावणीमध्ये एक प्रकारची दुर्गंधी पसरायला लागली आणि त्यामुळे त्या वातावरणामध्ये राहणं हे हळूहळू असह्य व्हायला लागलं. हा एक दुसरा प्रकार इथे झाला पानिपतला. आता हे सगळं होत असताना भाऊंचं अ, मोठा हिकमती माणूस गोविंदपंत बुंदेले, गोपाळ गणेश बर्वे हे सगळे जे पलीकडच्या बाजूने समावेशदार होते. यांना त्याची पत्र चालली होती, की तुम्ही आता हल्ले करा. म्हणजे जे अब्दालीच्या आणि रोहिल्यांच्या सैन्यामध्ये जे तिकडचे सैनिक आहेत, यांना आपल्या घरादारांची काळजी वाटेल आणि ते सैन्य सोडून परत घरी जायला लागतील. आणि तिकडून येणारे जे कुमक आहे अब्दालीला, ती कुमक बंद होईल आणि त्यामुळे त्यांच्याकडे त्या अन्नाच्या किमती वाढतील. आणि जेव्हा 15 डिसेंबरच्या सुमारास गोविंद पंतांनी हल्ले सुरू केले, तेव्हा थोडंसं तसं झालं देखील, की अब्दालीच्या छावणीमध्ये किमती वाढायला लागल्या. तिकडच्या लोकांना ची चुळबुळ वाढायला लागली, की आपल्या घरदारांवर हल्ला मराठे करतायत वगैरे, वगैरे. ह्यानंतर जी गोष्ट झाली ती म्हणजे ह्या लढाईची दुसरा गेम चेंजर आणि तो म्हणजे अब्दालीनी अताई खान म्हणून त्याच्या वजिराचा जो पुतण्या होता आणि जो नुकताच अफगाणिस्तान आला होता. एक 10,000 सैनिक आपल्या सैन्यातून वेगळे करून त्याच्याबरोबर गोविंदपंत बुंदेलेला शोधण्यासाठी पाठवलं. असं म्हटलं, की हे मराठ्यांचा झेंडा लावून तिकडे त्याला शोधायला चालले होते. आणि एक दिवस पहाटे आणि मराठा सैन्य आपल्या सकाळच्या कामात गर्क होतं, तेव्हा अकस्मात रातोरात प्रवास करून ह्या सैन्याने त्यांच्यावर छापा घातला आणि त्यात गोविंदपंत बुंदेले यांचं हे पकडले गेले. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांचं शीर अताई खाननी अब्दालीकडे पाठवलं आणि ते पानिपतला सदाशिवराव भाऊंच्या तंबूमध्ये अब्दालींनी पोचतं केलं. तर हे एक दृश्य एक जुना म्हणजे 100-150 वर्षापूर्वी चित्र असेल, 100-125 वर्षापूर्वी चित्र असेल. त्यात हे आपल्याला दृश्य बघायला मिळतं. आणि गोविंदपंत बुंदेल्याचा जेव्हा जेव्हा त्याला त्याचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला दिल्लीकडून कोणीही मराठा सरदार शिल्लक राहिलं नाही, जे दोन्ही बाजूनी अब्दालीला कोंडीमध्ये आणेल किंवा त्याच्या कुमक येण्यापासून बंदी करेल किंवा मराठ्याला तिकडून पैसा आणि धान्य पाठवू शकेल. तो हा एक ती परिस्थिती झाली. आणि त्यानंतर मात्र 20-21 डिसेंबर नंतर जेव्हा शेवटचे पैसे जे आले मराठ्यांच्याकडे ते त्या सुमारास 20 डिसेंबरला अब्दाली परत दिल्लीच्या रस्त्यावर आणली आणि त्यानंतर जे मराठ्यांनी काही 2.5 लाख रुपये आणले होते, ते चुकून हीच मराठ्यांची छावणी आहे म्हणून त्यात शिरले आणि ते सर्व पैसे अब्दालीच्या ताब्यात पडले. तर ह्याच्यानंतर जी उपासमार सुरू झाली, ही खरं म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातला प्रकार आहे हा. आणि त्या सुमारास मराठ्यांना खरंच पैशाची आणि अन्नाची चणचण जाणवायला लागली. आणि एकच सोर्स तोपर्यंत त्यांच्याकडे होता, तो म्हणजे उत्तरेकडे शिखांच्याकडून काही विकत घेणं
पण त्यांना रोख पैसे द्यायला लागायचे आणि आपलं सर्व चांदी सोनं वितळवून जेव्हा त्यांनी नाणी पाडली, भाऊशाही, जनकोशाही आणि होळकरशाही या नावाची 3 प्रकारची नाणी पाडली आणि त्या नाण्यांवर काही दिवस अन्न तिकडून मिळवलं. पण डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या व्हायला लागलं होतं, की जर अब्दालीने हल्ला केला नाही, तर आपल्याला छावणीतून बाहेर पडून आज न उद्या त्यांच्यावर हल्ला करायला लागेल. आता एक नजर आपण आत्ताची स्थिती जी आहे, ही एक 10-11 वर्षापूर्वीचं चित्र आहे, की पानिपतच्या मध्ये जी छोटंसं एक गडी आहे, त्या गडीवरून तुम्ही जर पानिपतच्या युद्धभूमीकडे नजर टाकली, तर आज आपल्याला हे दृश्य बघायला मिळतं. ती पूर्ण युद्धभूमी आता कन्स्ट्रक्शननी भरून गेलेली आहे. पण 60-70 वर्षापूर्वी जेव्हा इकडे बरेचसे ओपन स्पेस होती बॅटल ग्राउंडवर, तेव्हा अजूनही नोंदी आपल्याला सापडतात, की तिथे युद्धाचे अवशेष, काही आयुध, काही अ, माणसांची काही हाडं वगैरे अशी सुद्धा शेतामध्ये शेतकऱ्यांना मधून सापडत असायची. असे आपल्याला उल्लेख 60-70 पूर्वीपर्यंत दिसतात. तेव्हा बॅटलफील्ड आर्किओलॉजी आता पानिपतला करणं शक्य नाही. एक ती जी ओपन जागा कालामध्ये एक मेमोरियल जे केलेलं आहे, ती जर जागा तर इतर कुठेही, कारण बॅटल ग्राउंड खूप मोठं होतं. 5-6 कोस रुंद आणि 5-6 कोस डीप, म्हणजे 1 कोस म्हणजे 3 किलोमीटर एवढं मोठी एरियामध्ये हे युद्ध झालं. तेव्हा एवढ्या मोठ्या एरियामध्ये आता काही सापडणं याची काही शक्यता फार कमी आहे. दुसरी गोष्ट पानिपतमध्ये मराठ्यांची झाली, की त्यांची जी मोबिलिटी होती कुठल्याही सैन्याची, ती मोबिलिटी त्यांची नष्ट झाली. कारण एका ठिकाणी त्यांनी खंदक कडून स्वतःला एंट्रेंच करून घेतलं आणि एक ठराविक काळापर्यंत ही मोबिलिटी कमी झाली तरी सैन्य ती सहन करू शकते. कारण सैन्य दुसऱ्या पक्षाने आपल्यावर हल्ला केला त्याच्यावर प्रतिकार करण्यासाठी त्यांनी तयारी ठेवलेली असते. पण एका ठराविक लिमिटच्या पलीकडे जेव्हा ती एंट्रेंचमेंट जाते, तेव्हा त्याचा उलट परिणाम व्हायला लागतो आणि तोच परिणाम डिसेंबरमध्ये मराठ्यांना भोगायला लागला, की मोबिलिटी गेल्यामुळे त्यांच्या छावणीभोवती अब्दालीचे सैनिक फिरू लागले, एक 2-3 मैलाच्या अंतरावर आणि बाहेर पडणं अशक्य झालं. अशक्य झालं. अशा सर्व पद्धतीचे प्रकार त्यांना त्या सुमारास व्हायला लागले असे आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे 13 जानेवारीला अ, युद्ध करणं यासाठी एक संध्याकाळी त्यांची सर्व सरदारांच्या बरोबर जी भेट झाली. सर्व सरदारांनी सांगितलं, की आपल्याला आता इथे अडकून पडलोय आपण. ही जी आपण रणनीती ठरवली होती त्याप्रमाणे काही झालं नाही आणि आता आपल्याला बाहेर पडूनच लढलं पाहिजे. तर बाहेर पडून जर आपण यमुनेच्या वाट धरली आणि यमुनेला लागून आपण दिल्लीकडे जायला लागलो. जर अफगाणांनी प्रतिकार केला, तर कापत मारत आपण त्यांच्या मधून सैन्याच्या पलीकडे जाऊ आणि दिल्ली गाठू. आणि जर त्यांनी प्रतिकार नाही केला, तर आपण तसेच निघून जाऊ दिल्लीला. असा काहीतरी विचार आपल्याला पानिपतच्या बखरीमध्ये दिसून येतो. आणि 13 तारखेला रात्री सर्व सामान-सुमान गोळा करून शेवटचं आपलं जेवण करून हे सर्व बाहेर पडतात आणि सदाशिवराव भाऊ त्यांना शेवटी सांगतात असा उल्लेख आहे, की "निदानी तारक श्री समर्थ असता दुराणीचा तमा काय आहे? मारून गर्दीस मिळवतो. कीर्ती करून मरावे या भूषणा परते दुसरे नाही. दुसरे कोणते आता भय धरल्याने होणे आहे. उदयिक तयार होऊन खंदक पार व्हावे. सर्वांनी गोट सोडून निघावे आणि मारता कटून मरावे याकरता मनोभाव दुसरा नाही." हा निश्चय सदाशिवपंतांनी केला. आणि एक दुसऱ्या दिवशी हे तुम्हाला चित्रामध्ये हे खंदक सुंदर दिसतंय. दोन्ही बाजूला तोफखाने दिसतायत. त्या तांबड्या घोड्यावर अब्दाली उभा असलेला दिसतोय. इथे सदाशिवराव भाऊ जखमी स्थितीत एका घोड्यावर बसलेला दिसतोय. नजीब खान, शुजाउद्दौलाची इकडे चित्र काढलेली आहेत. पानिपत गाव दिसतंय. हे चित्र असं आहे, की इथे युद्धाच्या वेगळ्या क्षणी होत असलेले जे गोष्टी आहेत, त्या एका चित्रात चित्रीकरण दाखवायचा प्रयत्न केलाय. तेव्हा इकडे पानिपतच्या चित्रात गावामध्ये तुम्हाला ते जखमी दिसतो. खाली पानिपतच्या गावामध्ये काही अत्याचार चाललेत आपल्याला हे दिसतं. अशा अनेक गोष्टी त्यांनी एका चित्रात, हे चित्र 1771 साली फैजाबादमध्ये काढलंय. अशा अनेक गोष्टी एका चित्रात मावण्याच्या त्या चित्रकाराने प्रयत्न केलाय. तेव्हा काशीराज जो शुजाच्या बरोबर होता, त्यांनी आपल्या बखरीमध्ये लिहिलंय, की "संग्राम इतका भीषण होता, की जमीन आणि आकाश दिसेनासं झालं. आणि हे दृश्य बघून स्वर्गाचे डोळे दिपले. नदीतलं पाणी प्यावं तसं मराठी अफगाणांना गिळंकृत करत होते." आता ही परिस्थिती सकाळी 12-1 पर्यंत होती, की मराठ्यांची
ज्याच्यामध्ये भाऊ होते, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार ही माणसं होती. ते इब्राहिम खान गारदी होते, विठ्ठल शिवदेव होते, दमाजी गायकवाड होते. ह्या सर्वांची अफगाणांच्या सैन्याशी पहिली त्यांचा मुकाबला झाला आणि त्यामुळे एकतर 9,000 रोहिल्यांच्या बरोबर लढत असताना हुजुरात जी मराठ्यांची मध्य फळी होती, ही शहावली खानाच्या मधल्या फळीमध्ये जसं लोण्यामध्ये एखादी सुरी तुम्ही पास करू शकता, असं हे सैन्य अफगाणांच्या मधल्या फळीला फोडून आतमध्ये जायला लागलं. आणि अशी परिस्थिती एका क्षणी निर्माण झाली, की शामलू नावाचा जो इतिहासकार अफगाणाच्या छावणीत होता, तो म्हणला की आता हे इतके जवळ येतात मराठे, की अब्दालीने आपलं जे हारेम होतं, आपले जे बेगमा आणि इतर जे कबिला होता, त्यांना उंटावर आणि घोड्यावर बसवलं, की जर हे आणखीन जवळ आले तर यांना इथून पलायन करण्याची सोय व्हावी. अशा बेतात जेव्हा मराठे होते, तेव्हा आता आपल्याला जवळ-जवळ विजयच मिळालाय, अशा बेतात त्यांना वाटत होतं. तेव्हा अब्दालींनी जे 10-12 हजार सैनिक पळून आले होते परत, ह्यांना तिथून पिटाळलं, की तुम्ही जेव्हा लढाई करा नाही तर तुम्हाला इथेच मारतो. आणि त्यामुळे हे 10-12 हजार सैनिक त्यामुळे शेवटच्या क्षणी एक मोठं 10,000 सैनिक त्या क्षणी 12-1 वाजता समोर परत युद्धभूमीवर आले अफगाणांच्या साईडने आणि त्याच सुमारास कदाचित विश्वासरावांना एक गोळी लागली आणि ते होते त्या ठिकाणी त्यांना मृत्यू झाला. ह्यानंतर भाऊंनी स्वतः पुढाकार घेऊन ते युद्धात शिरले आणि मराठ्यांच्या छावणीमध्ये पळ सुटला असं एक पत्रात आपल्याला ओळख एक संदर्भ सापडतो, की तिथून त्यांना पळून जायला लागलं आणि एक क्षणी सैन्य होतं, एका क्षणी सैन्य गायब झालं. असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं. नंतर मोठी कत्तल झाली आणि सर्व प्रकारचं नासाडी झाली सैन्याची. एक काडी मात्र शिल्लक राहिली नाही सैन्याची, असं नाना फडणवीसांच्या पत्रामध्ये दिलेलं आहे. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की बाजार बुणगे आणि बरोबर जाणारे तीर्थयात्री. हे एक मराठा छावणीतलं 9 सालच्या एका पुस्तकामध्ये आलेलं चित्र आहे, की ती कशी असायची. आता बाजार हा बंजारा लोक सर्व सैन्यांना पुरवठा करायचे. त्यांच्याकडून ते आपलं व्यवस्था घेऊन यायचे, आपलं धान्य घेऊन यायचे आणि तिकडे प्रत्येक सैनिक तिकडे जाऊन विकत घ्यायचा. ते शिधा आपली तिकडे स्वतः शिजवायचा आणि खायचा. असं काही सेंट्रल मेस तिकडे नव्हती. तेव्हा बाजार हा सैन्याला आवश्यक असतो यात काही शंका नाही. आता बुणगे म्हणजे काय? तर आज आपण जर इंडियन आर्मीमध्ये बघितलं तर जे लढवय्या त्यातले जे रेजिमेंट्स आहेत किंवा कोर आहेत, ते म्हणजे आर्टिलरी आहे, इन्फंट्री आहे, आर्मर्ड आहे, काही अंश इंजिनियर्स आहेत. पण हे जर 4 तुम्ही सोडले, तर इतर जे सगळे इंडियन आर्मीचे आहेत, ते ऑर्डिनन्स असू देत, आर्मी मेडिकल कोर, वेटरनरी कोर असू देत किंवा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस असू देत. हे सर्व इतर जे सगळ्या कोर आहेत, ह्या सर्व सपोर्ट सर्व्हिसेस म्हणतात त्यांना. आणि आर्म्स अँड सर्व्हिसेस मध्ये आपली आर्मी आज सुद्धा विभागलेली आहे. किंवा बुडके दुसरे-तिसरे कोणी नसून हे सर्व्हिसेस आहेत. जे सर्व्हिसेस आर्मीला त्यांच्या लागणाऱ्या गरजा पुऱ्या करतात युद्धासाठी किंवा मोहिमेवर जाताना ते बुडगे असतात. आणि त्यामुळे बुडगे आजही आपल्या आपल्या सैन्यामध्ये आहेत आणि त्या काळी आपल्या सैन्यामध्ये होते. तेव्हा त्यांच्याशिवाय लढाई करणं शक्य नाहीये. हे पूर्वापार आपल्याला माहिती आहे. बाजीरावच्या काळी जसं फक्त एक कॅव्हलरी बोर्न फक्त घोडदळ असायचं, तसं हे सैन्य नसे. नंतरचं सैन्य हे पूर्ण सर्व तोफखाना जेव्हा तुम्ही जंगी घेऊन जाता, तेव्हा तसं तुम्ही सैन्य लढू शकत नाही. निजामाचा जो पालखेडला जेव्हा पराभव केला, तेव्हा आधी बाजीरावांनी तिथले बंजारा जे आले होते बाजार मांडायला, निजाम उद्या येणार म्हणून, आधी त्या बंजारांना पळवून लावलं. त्यामुळे तिकडे त्यांना अन्न मिळेल असं झालं. तेव्हा बाजार असणं आणि बुणगे असणं हे प्रत्येक सैन्याला त्यावेळेला होतच. पॉइंट आहे की तीर्थयात्री. आता तीर्थयात्री जे असायचे त्यांना काशी यात्रा करायची. 1857च्या काशी यात्रेचं सुद्धा आपल्याला वर्णन सापडतं, की किती दुर्घट आणि किती अवघड अशी ही तीर्थयात्रा असायची. वाटेमध्ये जंगलं होती, वाटेमध्ये प्राणी असायचे, डाकू असायचे. तुमच्या जीवाची शाश्वती नसायची. तुम्ही गेलात तर परत यालच असं काही नाही. तेव्हा जेव्हा हे सैन्य उत्तरेकडे मोहिमेला जायचं, तेव्हा सैन्याबरोबर तीर्थयात्रा आपली करायची. त्यांना काही कोणी आमंत्रण दिलं नव्हतं. पण सैन्य जातंय म्हटल्यावर त्यांच्या संरक्षणाखाली जणू काही
आपापल्या बैलगाड्या घेऊन, आपापलं पैसे घेऊन हे बरोबर जात असत आणि हे पूर्वापार चालत आलेली पद्धत होती. यात काही नवीन ह्या वेळेला घडलं अशातला भाग नाही. अशा पद्धतीने असे काही तीर्थयात्री बरोबर यायचे. असे ते ह्या वेळेलाही आले आणि अगदी शेवटच्या 13 जानेवारीपर्यंतही अ, अपेक्षा होत्या की कदाचित आणि तो तह झाला नाही आणि त्यामुळे युद्ध झालं आणि युद्धानंतरही कत्तल झाली. अशी कत्तल तुम्ही जर पूर्ण 17वं शतक, 18वं शतक हे दोन्हीमध्ये दोन्हीच्या युद्धांची जर परीक्षण बघितलं, तर त्यात कुठेच युद्धानंतर निहत्यांची आणि नॉन कॉम्बॅटंट्स ज्याला आपण म्हणतो, यांची अशी मोठ्या प्रमाणावर कत्तल कोणी केलेली आपल्याला आढळत नाही. आणि अनेक इतिहासकारांनी लिहिलंय, की हा एक अफगाणांना कायमचा काळिमा फासणारा प्रकार आहे, की निहत्यांच्यावर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तल केली. तेव्हा हा एक वन्स इन अ टाईम वन्स एकदाच घडणारा प्रकार झाला आणि त्यामुळे ही जी मोठी मनुष्यहानी झाली त्यात हे नॉन कॉम्बॅटंट्स बरेच होते. 45,000 मराठ्यांचं फौज होती, लढवय्या फौज आणि त्याच्या एक 10,000 जास्त अब्दालीची फौज होती. असे आपल्याकडे अवेलेबल फिगर्स प्रमाणे दिसून येतं आणि उरलेले सगळे जे होते ते बाजार, बुडगे, तीर्थयात्री मंडळी त्याच्यामध्ये सामील होती. तेव्हा हे बाजार, बोणगे, तीर्थयात्री यांच्याबद्दल जे समज आहे त्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण इथे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण आता नानासाहेब पेशव्यांच्याकडे वळूया. कारण नानासाहेब पेशव्यांचं उत्तरेकडे अनुपस्थिती असणं ही नवीन गोष्ट नव्हती. 1750च्या अगोदरच्या 10 वर्षात नानासाहेबांनी उत्तरेकडे 4 स्वाऱ्या केल्या. पण 1750 नंतर त्यांनी दक्षिणेत स्वाऱ्या केल्या आणि उत्तरेकडे रघुनाथरावांना पाठवलं. ह्यावेळेला रघुनाथरावांनी सांगितलं, की मला 80 लाख रुपये द्या आणि एवढी मोठी फौज द्या तरच मी जाऊ शकेन. त्यामुळे भाऊसाहेबांच्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी पडली आणि ते उत्तरेकडे गेले. आता नानासाहेबांचा जो तिकडे अभाव होता, हा मुख्यतः त्यांच्या मुत्सद्दीपणाचा होता. आणि नानासाहेबांच्या आणि भाऊसाहेबांच्या स्वभावामधला जो फरक आहे, हा आपल्याला इथे लक्षात घ्यायला लागतो. एक उदाहरण सांगितलं जातं, की कृष्णभट पटवर्धन म्हणून मंगळवेढ्याचे सरदार होते. दोघेही जेव्हा जेवायला गेले, तेव्हा भाऊसाहेबांनी काहीतरी न्याय निवाडा करताना एखाद्या माणसाच्या काही चुका झाल्या तर त्याचे हातपाय तोडण्याचा हुकूम द्यायचा म्हणून पेशव्यांच्याकडे आले. आणि नानासाहेबांना म्हणले, की यांचा हातपाय तोडण्याचा हुकूम द्या. नानासाहेब म्हणले, "अरे भाऊ, आपण इथे कृष्ण भटांच्याकडे जेवायला आलोय, तर तू जेवायला बस, आपण नंतर बघू." जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी शांतपणे कृष्ण भटांना सांगितलं, की यांचा न्यायनिवाडा करा. तेव्हा हा जो दोघांमधला फरक होता, त्यामुळे असं वाटतं, की नानासाहेबांचा मुत्सद्दीपणा असता त्यावेळेला, तर कदाचित या तहाची जी बोलणी फिसकटली, ती फिसकटली नसती. दुसरं एक अ, सदाशिवराव भाऊंना रघुनाथरावांनी जे 1757-58 अटकपर्यंत आपली स्वारी नेली होती. त्या स्वारीच्या तुलनेत आपण आत्ता काहीतरी तह करून जर आपण चंबळच्या दक्षिणेला घ्यायचं आपण मान्य केलं, तर काय होईल? अशी थोडीशी त्यांना स्वतः निर्णय घेण्याची तेवढी त्यांना पॉवर दिलेली नसावी, असं एक आपण म्हणू शकतो. तिसरी गोष्ट आपण बघतो, की मार्च 1760 मध्येच नानासाहेबांनी भाऊंना पत्र लिहिलं होतं, की "मज प्रकृतीस्तव बरोबर न नेणे" असं त्यांनी पत्रात लिहिलेलं आहे. तरी त्यांनी ऑक्टोबरपासून हळू-हळू गोदावरीकडे प्रयाण केलं आणि 3 आठवडे पत्र उत्तरेकडून यायला लागायची. जेव्हा पत्र येत नव्हती आणि दोन्ही सैन्यांची काही कोसांवर समीपता झाली. युद्ध झाले का तह झाले? असं नानासाहेब विचारायला लागले. तेव्हा त्यांना वाटलं, की आता आपल्याला स्वतःलाच जे काही 10-12 हजार सैन्य गोळा झालं होतं, ते घेऊन उत्तरेकडे जाणं आवश्यक आहे. आणि ते 31 डिसेंबरला पैठणला गोदावरी ओलांडून उत्तरेकडे जाऊ लागले. 15 जानेवारीला त्यांनी नर्मदा ओलांडली आणि 24 जानेवारीला त्यांना कळलं, की युद्धात काय निकाल लागलाय ते. आता दुसरा प्रकार आहे, की नानासाहेबांनी लग्न केलं. आता हे लग्न करण्याचं कारण काय होतं? ह्याच्याबद्दल कागदपत्र आपल्याकडे आज तरी उपलब्ध नाहीयेत. पण अ, एकतर त्यावेळेला पैशाचा तुटवडा होताच. कारण 4 ठिकाणी 4 मोठे-मोठे फौजा लढत होते. खाली दक्षिणेत होतं, निजामाकडे विरुद्ध होतं, एक स्वतः त्यांच्याकडे होतं आणि उत्तरेकडे होतं. 4 मोठी मराठा सैन्य हिंदुस्थानभर पसरलेली होती. पैशाची गरज तर होतीच. अनेक पत्र त्या काळची आहेत, की त्यांनी 2% व्याजावर महिन्याला कर्ज उभं केलेलं आहे. बाबूराव कोणेरला झाशीला पत्र लिहिलंय, की तुम्ही इतकी वर्ष आमच्यावर राहिलात,
यावेळेला तुम्ही पैशाची मदत केली पाहिजे. आणि एखाद्या देशस्थ सावकाराच्या मुलीशी त्यावेळेला लग्न करणं हे कशामुळे झालं असेल, तर एक कारण हे असेल की त्याच्याकडून पैसे त्यांना घ्यायचे असतील. जरी ते कागदपत्र उपलब्ध नाहीत तरी सुद्धा हा एक त्याच्याबद्दलचं कारण असू शकतं. कारण देशस्थ मुलीशी लग्न करणं हा एक पहिलाच कोकणस्थ देशस्थ लग्न त्या दुसरीकडे आणखीन एक ज्येष्ठ इतिहासकारांनी मला अलीकडे सांगितलं, की असं त्यावेळेला समज होता, की एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये जर वैधव्य योग नसेल आणि तिचं सौभाग्य खूप बळकट असेल, तर त्या मुलीशी लग्न केलं जायचं. पण ह्याला परत काही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे हे सर्व आपण नुसतं ह्याच्याबद्दल बोलू शकतो, पण ह्याच्यात निर्णायक काही कळत नाही. अर्थात लग्न हे काही एखाद्या वासनेपोटी करण्याचे कारणच नव्हतं. कारण त्या काळी सर्व मोठ्या सत्ताधीशांच्याकडे नाटकशाळा होत्या. तेव्हा यावेळेला ते कारण लग्नाचं नव्हतं. आणि 9 वर्षाच्या मुलीशी लग्न करायचं कारण हे, की 9 वर्षापेक्षा मोठ्या मुली लग्नाला उपलब्धच नसायच्या. 9 वर्षापर्यंत सर्व मुलींची लग्न होऊन जायची. तेव्हा हे सर्व प्रकार नानासाहेबांच्या त्यावेळच्या कारणामुळे आपल्याला वागण्यामुळे आपल्याला दिसून येतो. आणि मुख्य एक रघुनाथरावांनी पत्र लिहिलंय, की तुम्ही दिल्लीला का जाऊ नये? ते म्हणतात, की तुम्ही अशेर किंवा बुऱ्हाण स्वामींमध्ये कर्तव्य नाही अशा आशयाने मी लिहिलं नाही, पण स्वामी लक्षा फौजाचे फर्जंद आहेत आणि 10-12 हजार फौजेनिशी अब्दाली जवळ जावे हे सलाह आमच्याने देववणार नाही. पुढे तो असंही म्हणतो, की दक्षिणच्या कारभारामध्ये काय काय कजिये दक्षिणेकडे आहेत. पश्चिमेस जंजिरा, दक्षिणेस पन्हाळा, श्रीरंगपट्टणम, पूर्वेस मोगल म्हणजे निजाम असे तिहीकडे कजिये आहेत. तेव्हा जर आम्ही स्वामी बरोबर हिंदुस्थानात येतो, तर मागे निजाम अली वगैरे सारे मोगल हंगामा कराव्यास न चुकते. सारे हिंदुस्थानाकडे पाहतात. भाऊसाहेबाची जर बाजी शेर झाली तर आम्हाकडे येतील. अब्दालीची बाजी शेर झाली तर सारे एक होऊन लबाड्या करतील. आणि तशानंतर नानासाहेब मृत्यूनंतर झालंही. तेव्हा हे सर्व बघता त्यावेळेला झाशीपाशी नानासाहेब थांबले आणि तिथून ते परत फिरले असं आपल्याला दिसून येतं. आणि अब्दालीने काय केलं? अब्दाली जेव्हा युद्ध जिंकला तेव्हा तो दिल्लीला आला. दिल्लीला आल्याहून त्यांनी आपले वकील आणि निरोप पाठवला नानासाहेबांना, की तुमच्या हानीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू. त्यांचं म्हणणं होतं, की आम्ही काय करणार? आमच्यावर भाऊसाहेबांनी हल्ला केला आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आम्ही लढलो. पण हे पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, की तुम्ही सतलज पर्यंतचा पंजाब माझ्या ताब्यात दिला आणि शाह आलमला बादशाह म्हणून मान्यता दिली. तर कारभाराची सूत्र आम्ही तुमच्या हाती सोपवायला तयार आहोत. तुम्ही या शोचनीय घटना विसरून जा आणि आमच्याशी निरंतर मैत्री ठेवा अशी आमची कळकळीची विनंती आहे. तेव्हा आपण पुढच्या ज्या 4 आणखीन हल्ले झाले अब्दालीच्या हिंदुस्थानावर 1769 साली शेवटचा हल्ला झाला. या सर्व हल्ल्यामध्ये त्यांनी पंजाबच्या पुढे पाऊल टाकलं नाही. दिल्लीला तो कधी आला नाही. जसं बाजीरावांनी जेव्हा छत्रसालाच्या मदतीसाठी बंगशाचा पराभव केला आणि त्याला सांगितलं परत नकोस, तो परत बुंदेलखंडात आला नाही. तर पानिपतच्या ह्या युद्धामुळे थोडंसं असंच काहीतरी झालं, की अब्दाली देखील परत हिंदुस्थानावर स्वारी करायला आला नाही. आणि हेच पानिपतचं महत्व आहे, की आज आपली जी सीमा दिसते ही चंबळ जवळ दिसत नाही, सतलज जवळ दिसते. याचं एक कारण आहे, की हिंदुस्थानची सीमा या पानिपतच्या युद्धामध्ये निश्चित झाली आणि याचा अब्दालीलाही फायदा झाला नाही. मराठ्यांचं तात्पुरतं नुकसान झालं. पुढच्या 10 वर्षात त्यांनी पुन्हा दिल्ली काबीज केली. नजीब खानाचा पत्थरगड हा किल्ला जिंकला. त्याच्यात जे मराठ्यांची लूट त्यांनी केली होती ती सर्व लूट परत मिळाली. हे आपल्याला पुढच्या इतिहासात आपल्याला हे दिसून येतच. ही झाली पानिपतची कहाणी. मी शेवट एका राम सतवा नावाच्या एका शाहिराने भाऊचे जे शेवटचे पानिपतवरचं त्यांनी जे कामगिरी केली याच्यावर एक छोटासा पोवाडा त्यांनी केलाय. वाचून दाखवतोय. भाऊ सारखा मोहरा आम्हावर का रुसला पंची प्यारा. चेतली जणू खूप झाली लढाई, मार होती सवाई. त्याचा रंग बारगीर बिलाई, गिलच्या करीतो घाई. झाला मोड पळती कुळशाही, पालखीच गणती नाही. कुलशाही म्हणजे शाहीतले सरदार. एक एक पळून आला माघारा, कारण बाकीचे बरेच सैन्य माघारी पळून आलं. रणी राहिला बेचारा, भाऊ सारखा मोहरा आम्हावर का रुसला पंची प्यारा. कशी गत झाली गड्यांनो भाऊला, जनकोजी शिंद्याला.
लोक पुसती एक नेराला म्हणजे एकमेकाला, आम्ही नाही पाहिला. भाऊ सारखा मोहरा हरपला, काय सांगावे नानाला. भाऊला नाही कोणाचा आसरा, वेढा घातला चौफेरा. भाऊ सारखा मोहरा आम्हावर का रुसला पंचप्यारा. ज्याला पडली भाऊची भ्रांत, ते फितुरी पळून आले दखणात, वाचविली दौलत. आपापली दौलत जे पळून आले त्यांना त्यांचा ईश्वर करी सत्यनाश. यश मिळे गेलच्यास, भाऊची भ्रांत पडली नारी नरा. सकळ जना लहान थोरा, भाऊ सारखा मोहरा आम्हावर का रुसला पंचप्यारा.